कसगाव तालुका भडगाव येथील सुशीला बाजीराव पगारे वय 73 वर्ष ही विधवा महिला गेल्या 9 वर्षापासून सेवानिवृत्ती एकरकमी रक्कम मिळावी यासाठी चक्रा मारित आहे। म्हातारपणात आपल्या उदरनिर्वाहासाठी करण्यासाठी रक्कम मिळाली तर मोठा सपोर्ट म्हातारपणात होईल, परंतु रक्कम मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे। सुशीला बाजीराव पगारे 73 वर्ष या अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्य करत होत्या। 31 डिसेंबर 2015 रोजी सेवानिवृत्त झाल्याने नियमानुसार मिळणारी रक्कम अद्याप मिळालेली नाही। संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या त्यांनी झिजवल्या तरी देखील त्यांची दखल घेतली गेली नाही। या आजीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने या वयात उदरनिर्वाहासाठी रक्कम मिळाली तर मोठा सहारा जगण्यासाठी होईल, परंतु गेल्या अनेक वर्षापासून अधिकाऱ्यांच्या विनवण्या करून देखील कुठली दखल घेतली नाही गेल्याने संतप्त झालेल्या आजीने भडगाव येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाच्या येथे निवेदन देऊन चक्क 8-9 तारखेपर्यंत माझी मागणी मान्य न झाल्यास आत्मदहन करेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। म्हातारपणात आजीला टोकाचे पाऊल उचलावे लागले असल्याने कसगाव परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तरी या संदर्भातील अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन आजीची मागणी पूर्ण करावी अशी मागणी कसगाव भडगाव तालुक्यातून होत आहे। प्रतिनिधी आमीन पिंजारी, कसगाव तालुका भडगाव। मी सुशीलाबाई बाजीराव पगारे, मी 8 वर्षापासून रिटायर झालेली आहे। मला 1 रुपयाचा लाभ भेटला नाही। आता माझ्याकडनं काही काम होत नाही। आता मी काय खाऊ, कुठे जाऊ? तुम्हाला पेन्शन वगैरे काही भेटली का? मला काहीतरी विचार करा। पेन्शन भेटली का मावशी तुम्हाला? किती केव्हा लागले होते तुम्ही? मला ऐकायला येत नाही एवढं। ऐकायला येत नाही? केव्हा लागले होते? केव्हा लागले होते? 92-93 ला। 92-93 किती वर्ष काम केलं? 20-22 वर्ष। 22 वर्ष सेवा बजावली का? 22 वर्ष। पगार किती होती तुम्हाला? पगार किती होती? 110 रुपये। 110 रुपये होते फक्त। पेन्शन वगैरे काही मिळालं का? काहीच नाही। आता काय अपेक्षा आहे तुमची? पैसे माझे काहीतरी पाहिजे ना मला लाभ। हा, मी प्रकल्प अधिकारी निवेदन दिलेलं आहे 9 तारखेपर्यंत। मला जर 9 तारखेपर्यंत मिळालं तर मी आत्मदहन करणार म्हणजे करणार। तुम्ही तुमच्या निर्णय ठाम आहेत का? हो, आम्ही 8-9 वर्षापासून फिरतोय दादा। 2016 मध्ये माझी सासू रिटायर झाल्या। त्यांना आता ऐकायला बी येत नाही आणि दिसायला बी कमी येतं आणि म्हणजे कामधंदा त्यांच्याकडनं काही होत नाही। तर आम्ही 8-9 वर्षामध्ये त्यांनी ज्या ज्या प्रकारचे आम्हाला कागदपत्र मागितले त्या प्रकारे आम्ही दिले आणि ज्या ज्या प्रकारे त्यांनी सांगितले की तुम्ही इथं जा किंवा तिथं जा त्याप्रमाणे आम्ही जाऊन सुद्धा आलो। पुण्याला सांगितलं तर पुण्याला सुद्धा आम्ही जाऊन आलो। तिथं गेलो आम्ही, ते सांगायला लागले की बुवा इथं तुमचं काहीच नाही आहे, तुम्ही भडगाव किंवा जळगावला बघा। तिकडनं आम्ही भडगाव जळगावला आलो। तिथं बी ते सांगायचे की इथं भडगावमध्ये तुमचे कागदपत्र काहीच नाही आहे, आता तुम्ही जळगावला करा काय करायचं आहे ते। तर मग त्याचप्रमाणे त्यांनी दरवेळेस बँकेची स्टेटमेंट मागितली आम्हाला। तर आम्ही जळगावला सुद्धा जाऊन आले तर जळगावला बी ते सांगायचे की कागद तुम्ही चुकीचे दिले आहे, इकडचा कागद म्हणजे या साहेबांना द्यायचा सोडून दुसऱ्या साहेबांकडे देऊन दिले आहे। तर आम्हाला बँकेचं स्टेटमेंट मागितलं भडगावला, तर स्टेटमेंटसुद्धा आम्ही काढून दिलं। तर तिथं सांगायचे बँक ऑफिसवाले की तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते। उडवाउडवीचे उत्तर देत होते। हां, उडवाउडवीचे उत्तर सुद्धा दिले। तुम्हाला न्याय मिळाला नाही की बुवा तुम्ही टाईम लागेल आणि तुम्ही नंतर या किंवा वेळच लागतो सरकारी कामांना। आता 9 वर्ष झाले आम्ही वाटच बघतोय आणि आमच्या घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे, कारण की आमचं शिक्षणाचे मुलं आहे आणि आमची आजीला दवाखाना हमेशा चालू असतो। दवाखाना चालल्यामुळे घरात पण आणि आजीचं पण म्हणजे परिस्थिती वाईट असल्यामुळे आमच्याकडे एवढं सोसलं जात नाही। त्यामुळे आजीकडून म्हणजे आजीने सांगितलं की बुवा जोपर्यंत माझी रक्कम मला मिळणार नाही, मी इतके वर्ष सर्व्हिस केली, माझ्या कष्टाचं फळ मला पाहिजेच। त्यामुळे आम्ही ना आत्मदहनाचा इशारा भडगावला केला। जर आमची मागणी पूर्ण झाली नाही, 8 तारखेपर्यंत जर आजीची रक्कम खात्यात जमा झाली नाही तर त्यानुसार आम्ही 9 तारखेला भडगावला हजर राहू आणि आत्मदहन तिथं करू। मग जे काही होईल ते सरकार। लोकनायक न्यूज।